जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। हॅलो. हॅलो, हा बोला. काही बिझी आहे तुम्ही? हो, प्रवासात आहे, रेंज जाते येते. बोला ना. काय नाही, बोलायचं होतं असंच थोडं. काय म्हणजे काय झालं? नाही अगं, विशेष बरं काय आहे ना नाही आपले सगळं? हे. हा, पाऊस बिऊस आहे तुमच्याकडे? खूप खूप. काय लावलं मग? आता ऊस आणि कोबी. कोबी लावतात का ऊसामध्ये का? ऊसामध्ये? हा, अरे वा, डबल पीक. वा 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 वा. किती म्हटलं एकर आज मन लावलंय जरा ऊस? हलकं करू, ताई पैसे पण ताई प्रवासात आहे. हा बोला ना, जोपर्यंत रेंज आहे तोपर्यंत बोला. रेकॉर्डिंग चालू आहे. हो, मग बोलू. बोला ना. म्हणजे आज जे कलयुग आहे त्याविषयी मला बोलायचं होतं. कसलं? हा बोला ना. आणि जुनं जे कलयुग, आपलं जे संत कलयुग होतं ते. हो. मी असं म्हणजे एक विचार केला, हा म्हणजे आता नामस्मरण करत बसलो होतो. हा तर त्यावेळेस मला सहज ज्ञानेश्वर महाराज आठवले, हा विठ्ठलपंत आठवले, हा त्यांची पत्नी आठवली. हा. आणि म्हणजे त्यावेळेस त्यांनी संन्यास घेतला होता. बरोबर. ते तर गावात आले ते लोक म्हणले, तुम्ही पापा केली, तुम्ही संन्यास घेतला होता, तुम्ही कसं काय मुलं बायको केली, बरोबर. हा. त्या बामणांनी. हम्म. तर त्यांना काय शिक्षा दिली दंड म्हणून, हम्म. प्राण म्हणजे तुम्ही दोघं म्हणजे स्वतःला संपवा. त्यावेळेस आम्ही ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराजांना मुक्ताला शुद्ध पत्रिका देऊ. तर त्या दोघांनी म्हणजे असं जीवन संपवलं आपल्या मुलांसाठी. हो. बरोबर. पण म्हणजे ते ज्या रात्री जे रडत होते, हा. त्या रात्री स्वप्नात देव म्हणले, ती काही साधे सुधे तुझी मुले साधे सुधे नाही, ती जगाचा उद्धार करण्यासाठी आलेली तिन्ही मुलं आहे. बरोबर. आणि ती लोक आहे बर का, जे ज्ञानेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना, माऊलींना, निवृत्ती महाराजांना मुक्तीला नाव ठेवणारे तीच लोक. म्हणले हे काय शुद्ध, हे काय संत आहे, हे काय हे. तुम्हाला ते माहिती आहे, माऊलीने रेडा बोलावला, बरोबर. त्यांच्या तोंडातून मुखीतून रेडा हे केला. मला एवढंच सांगायचं ताई, असं म्हणजे ते लोक सगळे विसरलेत आता. हा बरोबर. शिवाजी महाराजांचा त्याग विसरले, संभाजी महाराजांचा त्याग विसरले, लता दिदीचा आवाज विसरले. लोकांना फक्त आता स्वतःच हीच साधून घेण्यात खूप इंटरेस्ट आहे. हे झालं दादा, ते झालं दादा. मला एवढंच सांगायचंय की त्यावेळेस जर हे संत नसते, म्हणजे तुकाराम महाराज झाले, ज्ञानेश्वर, अरे मला एवढंच सांगायचंय म्हणजे सगळ्यांना ग्रुपमध्ये, तुम्ही थोडा जरा त्रास काढा ना. त्याने तर चिखलाचे गोळे स्वतःच्या अंगावर फेकलेत म्हणजे लोकांनी तुम्हाला फेकले, ते ते तर नाही सहन ना. केले त्यांनी. अगदी. स्वामींना नाही तसे बोललेत. बरोबर आहे. स्वामींनी पण त्याग केलाय. बरोबर. आपण काय राजे काय, आपण थोडं काय झालं का आत्महत्या करणार. आता त्या दिवशी ते एक आमच्या म्हणजे माझ्या वयाचा मुलगा आत्महत्या केली. काय झालं, घरी थोडी भांडणं झाली. यांची म्हणजे कपॅसिटी नाही सहन करण्याची. आपल्या ग्रुप मध्ये सुद्धा एवढे मेसेज आहे, हे होतंय ते होतंय. अरे सहन करा थोडं. बरोबर आहे. अगदी. गुण नाही येत, यांचा गुण येत नाही, स्वामींचा गुण येत नाही. काही पण सेवा देतात, हे होत नाही, ते होत नाही, ह्या देवाचा गुण येत नाही, देवच नाही जगात म्हणतात. काही तर म्हणतात देवच नाही, कष्टच हे अनमोल आहे. कष्ट अनमोल आम्हाला पण माहिती आहे, पण थोडा त्रास सहन करा ना तुम्ही. देव सीतेने कसा 12 नाही, वर्ष ती एक आहे ना शक्ती, ही जी 12 शक्ती वर्ष वनवास सगळं सहन निसर्ग केला. चालवते, जग चालवते. ताई मला एक सांगा, कोणत्या संतांनी कोणत्या देवाने त्रास नाही काढला? बरोबर आहे. आपण कोण आहे? अगदी खरं आहे. नाही आपण कोण आहे? आपण एकदम सर्वसामान्य.
हा मग आपण तेवढा पण नाही काढू शकत का? बरोबर आहे, खरं आहे ना. काय म्हणजे मला याच्यातून एवढं सांगायचंय, हा. म्हणजे खूप वाईट वाटतं बरं का, ज्ञानेश्वर महाराज वगैरे असं हे हो, त्यांच्या वडिलांनी हे सगळ्यांनी त्यांच्यासाठी वाचावं ते. मग आणि तेव्हा कळेल खरं की काय आहे ते. नाही वाचली ना, युट्यूबला तुम्ही मिसाळ महाराजांची आताच कथा झाली, हा त्यावरूनच मला आठवलं. हा. चरित्र कथा झाली ज्ञानेश्वर महाराजांची, अक्षरशः म्हणजे हम्म. आणि हॅलो. जग कुठं चाललंय हा, बरोबर आहे. बघा ना, तुम्ही विचार करा ताई. अहो हम्म. मेलेला माणूस पुढं गाडीवरून पडलेला लोक फोटो काढतात. मग हो ना, त्याला अशी हिंमत होत नाही उचलून न्यायची. बघा म्हणतात ना. केस लागन, पोलीस हे करतील. मग देव तवाच हे करतो, त्याची बघतो, अगदी परीक्षा बघतो, अगदी काय खरंय. करतोय हा. बरोबर आहे. आणि यांना म्हणजे आज तुम्ही म्हणशाल आज का तापलाय अक्षय, हम्म. कारण पण तसंच आहे. आपल्याच बरोबर. ग्रुप मधले 08 स्वामी ओम ग्रुप मधला एक हा हा महिला सेवेकरी, ते म्हणतात हा. काय ते स्वामींचं आहे, कशाला न ते काय सेवा कुठे भेटत आपल्या 8 नाही. नंबर ग्रुपवर आहे का? हा अच्छा, मी गावी आहे ना म्हणजे त्यामुळे. मला असं सांगायचं ग्रुपला की असे बरेच लोक असतील, हम्म. त्यांना असा त्रास सहन नाही करता येत जास्त. हो, ते बरोबर म्हणतात आहे. लगेच रूप खाल्लं का लगेच मला तूप खाल्लं का लगेच रूप आलं पाहिजे, हा, अशी प्रवृत्तीचे काही लोक आहे. खरंय खरंय. हा तर लगेच गुण तर काय येणार नाही. आणि जे लय मग घाईवा त्यांना असेल ना, लगेच पण येत नाही, नंतर पण येत नाही नाही, नाही मी तर कारण सांगतो डायरेक्ट, हा जे लय घाईवा असेल ना, हा 24 तास तुम्ही उठायचंच नाही सेवेपासून. तुम्हाला बरोबर आहे. 24 काय, तुम्हाला 12 दिवसात रिझल्ट येईल. उठूच नका 12 दिवस, तपश्चर्या करा. खरंय खरंय. अहो संतांनी 4-4, 5-5, 10-10, 15-15 अख्खं आयुष्य घालवलं तपश्चर्येमध्ये, तेव्हा शेवटला दिवस भेटलाय. हो हो, खरंय. आणि तुम्ही संसारासाठी रडता, काय तुम्ही देवाला भेटणार आहे? बरोबर बरोबर. जो संसारासाठी रडतो ना पहिल्यांदा, त्याला देव कधीच भेटतो. अगदी. जो पहिल्यांदा देवासाठी रडतो मग संसारासाठी रडतो, हो हो. देव भेटला ना. मी त्या दिवशी बघा स्टेटस टाकला होता, म्हणजे माझे हा गुरु आले होते घरी, हा हा हा. माझे कृष्ण आले होते. मी बोललो माझे हम्म. कृष्ण आणि गुरु आलेत, आता माझे स्वामी एक दिवस नक्की येतील आणि मी वाट बघतोय. बरोबर. म्हणजे तुम्ही वाट बघा, देवाची वाट बघा. खरंय किती खरंय. संकट आले, आणि तुम्हाला संकट काय देतात देव ते पण सांगतोय हो, बर का. माहिती ना. हा दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. हा, किती सुंदर. म्हणजे मी आता लय खुशी आहे, मला काहीच ज्ञान देणार नाही देवाचं. बरोबर आणि बरोबर. दुःख आलं का देवा, बरोबर. कसा रे मला जन्म दिला तू, का जन्म दिला, हा, माझ्यात पदरात दुःख का. बरोबर. संतांनी लिहून ठेवलंय, खरंय. दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण होत तुमचे नाही आता. बरोबर आहे का नाही? हो हो. आणि एवढं नाही, हम्म. देवाने हे पण सांगितलंय कृष्णानी, हम्म. बाळा तू कसा पण असून दे, तू किती पण पाप करून दे, तू काही करून दे, हा. करुणामय कृष्ण प्रिया मुझे चरण शरण देना, मैं जैसा भी हूँ मुझे चरणों से लगा लेना. बघा हा, खरं. किती चांगले शब्द आहे का नाही. खरंय खरंय. हा, सुंदर ते मस्त. ध्यान उगवटेवरी, हो करकटेवरी ठेवून या, तुळशी अगदी. हार गळा कासे पितांबर. हो, किती 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 ह्या शब्दांमध्ये ताकद आहे, सद्गुरुनाथ हात वर्णन आहे. जोडितो. ताई, हा. सद्गुरुनाथ हात जोडिता अंत नको पाहू, आणि- उकलनी मनीचे. अहो याच्यातच सगळी जादू आहे, याच्यातच सगळे शब्द आहे. हो हो हा, निशंक वैरे म्हणा, निर्भय होय म्हणा, हो. प्रचंड स्वामी बळ. आता पुढलं सांगतो, पाठीशी रे बरोबर. अस्तर्की अवधूत हे स्मरणागामी, अशक्य शक्य करता येईल स्वामी. हम्म. पण आमच्या लोकांचं काय झालंय, आमचे अशक्य नाही, आमच्या शक्यच गोष्टी शक्य होईना, कारण का आमची हो, सेवाच नाही शक्य होत ना. बरोबर आम्हाला आहे. काम लय असतात, आम्हाला दादा सासू सेवा करून देत नाही. अरे तू सेवा करू नको, काय वाचू नको, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ, हरे कृष्ण, हा बरोबर. जप तू कंटिन्यू बोल ना, कसा नाही गुण येत मी बरोबर आहे. पण बघतो. अगदी अगदी खरंय. ताई लय बोलण्यासारखं आहे. आता हो, तुमच्या खरंय. म्हणजे मी शेअर करते दादा तुमचं. शेअर करा, नाही तर नका करू. मला नाही नाही, मी काय करायचंय. बोललो माहिती का ताई, हा हा. मला खरंच म्हणजे लोकांचा एवढा तळतळ येतो ना, की लोकांना झोपलेत ताई, हो अख्खे हो हो अख्खे हो. झोपलेले. उठा खरंय. तुम्ही आता, जागे व्हा. महाराज बरोबर. म्हणतात काय, उठा जागे व्हा.
खरंय. आपला भारत कुठं चाललाय, देश कुठं चाललाय, काय हो 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 वाटोळ झालं सगळीकडं. आपलं सनातन धर्म कुठं चाललाय, खरंय. वाचवा सनातन धर्म, तपुरता नका बघू. बरोबर आहे. हम्म. तर ताई शेअर करा किंवा नका करू, पण म्हणजे माझ्या मनातली गोष्ट होती. नाही, मग खूप आता मीच छान तुम्हाला वाटलं विचारतो, दादा. कशी वाटली ती गोष्ट म्हणजे. खूप छान, खूप छान. म्हणून तर मी म्हटलं की शेअर करण्यासारखंच आहे. ज्यांना घेता आलं त्यांनी घ्यावं. हं? आणि सांगण्यासारखं खूप आहे माझ्याकडं म्हणजे बरोबर ते आहे. तुकारामांचं काय सगळ्या संतांचं आहे. सगळ्या संतांनी सगळं छोट्या छोट्या गोंदवलेकर महाराजांपासून हा. तुकाराम महाराजांपर्यंत सगळ्या महाराजांनी, तुकाराम संतांनी, हो आपल्या महाराजांनी सुद्धा त्रास सहन केलाय. मग तुम्हाला हो हो. काय का त्रास सहन करायला नाही होत. आता बघा हे ऐकलं ना ताई, हम्म. 2 दिवस फक्त शांत बसणार बरं का, महिला किंवा पुरुष. नंतर तेच चालू होणार त्यांचं. लिहून घ्या तुम्ही ताई. हा चालेल चालेल दादा. श्री हा स्वामी ठीक समर्थ. आहे चालेल. हे मला श्री स्वामी कमेंटमध्ये समर्थ. नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.